नमस्कार. हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत आलू परोठा. आलू परोठा करण्यासाठी आपल्याला इथे 2 वाट्या पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला रोजच्या चपातीप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. तर गव्हाच्या पिठाची कणिक भिजून झालेली आहे. आता आपण हे झाकून ठेवूया आणि आता आपण सारण करून घेऊया. सारण करण्यासाठी मी इथे 2 मध्यम बटाटे आणि 1 लहानसा बटाटा घेतलेला आहे आणि हा कुकरमध्ये पाणी न घालता मी उकडवून घेतलेला आहे. आता याची साल काढूया. बटाटा आपला सोलून झालेला आहे. आता मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं मऊसर आपल्याला हे मॅश करायचं आहे. जराही यामध्ये बारीक सारीक फोड्या असता कामा नये. आता जेव्हा तुम्ही पराठा कराल ना तेव्हा त्या फोड्या बाहेर येतील, म्हणून तुम्हाला अगदी मऊसर असं बारीक करायचं आहे. तर बटाटे छान असे मऊसर झालेले आहेत. आणि एक सांगायचं राहिलं, कुकरमध्ये जेव्हा पण तुम्ही बटाटे ठेवाल ना, खाली डाळ किंवा भात ठेवा, त्यावरती हे बटाटे पाणी न घालता वाफवून घ्या. आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीर तुम्ही आवडीप्रमाणे किती घाला. आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार मसाले देखील घालू शकता, जसं गरम मसाला, धने पावडर, चाट मसाला. मी आधी एवढे साहित्य घेतलेले आहे. यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची राहिली, ती घालूया. तर 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे. मिक्स करून घेऊया. मिक्स झालंय. आता आपण याचे गोळे काढायला घ्यायचे. तर चपातीला जेवढे आपण गोळे घेतो ना पिठाचे, त्याप्रमाणे मी इथे गोळे घेते. तुम्हाला कसे हवे त्याप्रमाणे लहान मोठे घ्या. तर इथे 7 गोळे झालेले आहेत. याचप्रमाणे आपण पिठाचे गोळे करून घेऊया. तर आधी पीठ थोडं मळून घ्यायचं आहे. तर याचं आता थोडं पीठ घ्यायचं आहे आणि एवढा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर याच मापाचे हेही गोळे झालेले आहेत आणि 7 झालेले आहेत बरोबर. आपण घेतलेलं साहित्य अगदी बरोबर होतं. आता पराठा करायला घेऊया. बाजूला मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे. आता इथे एक गोळा घ्यायचा आहे, लाटायचा आहे थोडासा. याला तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे. नंतर पिठामध्ये घोळायचं आहे आणि हातानेच आधी दाबून घ्यायचं आहे. सर्व बाजूने सारखं असं सारण गेलं पाहिजे, यासाठी आधी हाताने दाबून घ्या. तर असं दाबून झालं की परत एकदा पीठ लावून घ्यायचं आहे आणि अलगद लाटण्याने हे लाटत जायचं आहे, जशी आपण चपाती लाटतो. अलगद अगदी सर्व बाजूने सारखं असं लाटून घ्या. तर बघा, सर्व बाजूने अगदी सारखं असं लागलेलं आहे सारण. आता आपण हे तव्यावर टाकूया. आता अलगद उचलायचा हा पराठा आणि तव्यावरती घालायचा आहे. गॅसची आज सुरुवातीला मोठी करा. आता सर्व बाजूने थोडे थोडे फुगे यायला लागले की आपण पलटवून घ्यायचं आहे. तर हा पराठा आता थोडा शेकला गेला आहे. पलटवून घेऊया. 2-3 मिनटं थांबायचं आहे. 2-3 मिनटं थांबल्यानंतर वरून तूप सोडायचं आहे. परत पलटवून घ्यायचं आहे. परत तूप सोडायचं आहे. परत एकदा पलटवून घ्यायचं आहे आणि आता सर्व बाजूने सारखं असं शेकून घ्यायचं आहे. पराठा छान सर्व बाजूने छान असा भाजा. जराही कच्चा असता कामा नये. असेच पराठे बाकीचे मी करून घेणार आहे.
आता गॅसची आच कमी करायची आहे. पराठा दोन्ही बाजूने भाजला गेला आहे की नाही ते बघायचं आहे. तर दोन्ही बाजूने छान असा भाजला गेला आहे. आता एका जाळीवर काढूया म्हणजे सर्व वाफ जे आहे ना ते सर्व निघून जाईल. तर आपले आलू पराठे झालेले आहेत आणि अगदी एकसारखे झालेले आहेत बघा. आता हे खायचे कशासोबत, तर हे टोमॅटो सॉस किंवा तुम्ही दही नाहीतर लोणच्यावर देखील खाऊ शकता, खूप छान होतात. किंवा नुसते देखील खाल्ले ना तरी खूप छान होतात. एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.